शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड आपल्या बरोबर आहेत. संजय गायकवाड जी ऑपरेशन टायगर काल सक्सेसफुल झालं, 6 खासदार तुमच्या पक्षामध्ये आले, तुमची ताकद वाढलेली आहे. तुमच्या पक्षाचे आमदार आहेत, नेते आहेत बच्चू कडू, ते म्हणतात दोन्ही शिवसेना एकत्र येणं गरजेचं आहे म्हणून अशा पद्धतीचं त्यांचं वक्तव्य येत आहे. या वक्तव्याला काय तुमचं मत? त्यांचं ते वैयक्तिक मत असेल, परंतु मला असं वाटतं की असं काही होणं शक्य नाही आहे आणि ही वेळ आता केव्हाची निघून गेलेली आहे. त्याच्यामुळेच आता ऑपरेशन टायगरची गरज पडलेली आहे. त्यामुळं कोणाची किती जरी इच्छा असली तरी हे दोन्ही पक्ष एकत्र होणं आता नामुमकिन आहे. परंतु महाराष्ट्र द्रोही लोकांना धडा शिकवण्याकरता खरं तर दोन्ही शिवसेना ही काळानुरूप एकत्र झाली पाहिजे असं त्यांचं मत आहे. जोपर्यंत संजय राऊत हा शिवसेनेचा प्रवक्ता आहे, या सगळ्या संकल्पना कल्पना ह्या सगळ्या दुसऱ्या आहेत. काल तुमचा काल पक्षप्रवेश सोहळा झाला 6 जणांचा. त्याच्यामध्ये किरण पावसकर तुमच्या पक्षाचे नेते आहेत, त्यांनी बाळासाहेबांच्याच वक्तव्याचा अपमान केल्याची चर्चा आहे. उद्धवला सांभाळलं, आता आदित्यला सांभाळलं, हा काय पाळणा घर आहे का? अशा पद्धतीचं वक्तव्य किरण पावसकरांनी केलेलं नाही. ते उद्धव साहेबांनी उद्विग्न होऊन जे काही प्रतिक्रिया दिली की आता आदित्यला सांभाळा, मला सांभाळा, म्हणजे त्या काळात जे बाळासाहेब बोलले होते, आता हे सांभाळायचं जे काम असं तुम्ही नुसतं घर सांभाळायचीच गोष्ट करता, पक्ष कोण सांभाळणार आहे? खासदार चाललेत, आमदार चाललेत, कॉर्पोरेटर चाललेत, यांना सांभाळायची आवश्यकता आहे. परंतु बाळासाहेबांची ही वक्तव्याची खिल्ली नाही का? बाळासाहेबांनी शिवसेनेच्या वर्धापन दिनावेळेसच बोललेलं. तुम्ही कशा नजरेने त्या वाक्याला पाहता याच्यावरती डिपेंड करतंय. मला वाटतं ती काही खिल्ली नाहीये, ती एक स्मरण आहे. खरं तर 6 खासदार जे तुमच्या पक्षात आले ते विकास कामांसाठी, विकास निधींसाठी आलेलो अशा पद्धतीचं त्यांनी वक्तव्य केलं. मुळात तरी त्या 6 खासदारांना जवळपास 15 ते 18 कोटी रुपयांचा विकास निधी मिळाला, तरी देखील त्यांच्याकडनं विकास झालेला नाहीये आणि त्यांची विकास कामं फक्त 2 ते 3 कोटींची झालेली आहेत. अशा पद्धतीचा एक डेटा समोर येतो. आणि खासदारांचं क्षेत्र हे कमीत कमी 6 आमदारांचं क्षेत्र असते आणि एका आमदाराला 5 कोटी एका वर्षाला असतात, तर खासदाराला 6 मतदारसंघाला फक्त 5 कोटी असतात. त्यामुळे विकासाच्या तुलनेत आमदार खासदाराची तुलना होत नाही आणि म्हणून 15, 20, 25 काय एका खासदाराला वर्षाला 30 कोटी जर मिळाले तर तो आमदाराच्या विकास कामाची बरोबरी करू शकतो. परंतु एकीकडे विरोधक अशी टीका करतात की दिल्लीश्वरांची कृपा जी आहे ती एकनाथ शिंदेवरती आहे, त्यामुळे एकनाथ शिंदे आता राज्यात पॉवरफुल होताना पाहायला मिळतात. बघा, तुम्ही कसे संबंध जोपासता. एकनाथ शिंदे साहेब सगळ्यांशी संबंध चांगले जोपासतात आणि त्याचाच परिणाम म्हणून आहे की त्यांची दिल्ली स्थानी त्यांचं चांगलं वजन त्या ठिकाणचं आहे. परंतु कुठेतरी मुख्यमंत्र्यांचं खच्चीकरण सुरू झालेलं आहे, अशा पद्धतीचं वक्तव्य देखील या सगळ्या गोष्टींवरतून विरोधक करतात. मला वाटतं या सगळ्या विषयात मुख्यमंत्र्यांचा खच्चीकरणाचा काही संबंध नाहीये. हा शिवसेना वाढीचा आमचा विषय आहे. त्याच्यामुळे देवेंद्रजीचा याच्यामध्ये काही संबंध नाही. ते त्यांचा पक्ष आणि त्यांचं सरकार ते बरोबर सांभाळतात. खरं तर मंत्री जयकुमार गोरे म्हणतात आम्ही हिशोब करण्यात व्यवस्थित आहोत आणि बरोबर हिशोब करू, कारण की स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका झाल्या या विधान परिषदेच्या. त्याच्यामध्ये खरं तर 100 मतं ही महायुतीची फुटलेली आहेत. सांगली आणि साताऱ्याच्या जिल्ह्यामध्ये तिथे धैर्यशील कदमांचा विजय जरी झाला तरी 100 मतं फुटली आहेत. त्यामुळे आम्ही योग्य हिशोब करू असं प्रत्युत्तर जे आहे ते करतात आहेत. परंतु ते तुमचं नाव घेत नाहीये शिवसेनेत. सातारा सांगलीमध्ये माझ्या माहितीप्रमाणे 173 मतं ही शिवसेनेची आहेत, शिवसेना आणि राष्ट्रवादीची आहेत आणि तिथे आमच्या लोकांनी बेमानी केलेली नाही. आमच्या लोकांनी प्रामाणिकपणे त्या ठिकाणी भाजपच्या उमेदवाराला मतदान केलेलं आहे. त्याच्यामुळे कोणी काही म्हणत असेल तर त्याला काय अर्थ नाही. परंतु ही बेमानी तर मग नाशिकमध्ये झाली आहे ना. तुमचे महायुतीचे अधिकृत उमेदवार होते नरेंद्र दराडे, ते तरी मात्र पराभूत झाले. ते झाल्यामुळे त्याचं प्रत्युत्तर तुम्हाला मिळालं ना. आज सकाळी काल जे काय आपले उमेदवार जिंकले ते आमच्या पक्षात सहभागी. परंतु ते कुठे तुमच्या पक्षात सहभागी झाले? ते तुमचे सहयोगी सदस्य म्हणून झालेत. आज उठून ते पुन्हा भाजपमध्ये गेल्यावरती मग त्यांचा भरोसा काय? ते तुमच्या पक्षामध्ये अधिकृत आले. एकदा अशा प्रकारे डायरेक्ट सहभागी झाल्यापेक्षा त्याला म्हणजे प्रवेश केल्यापेक्षा सहयोगी सदस्य असे होत असतात आणि सहयोगी सदस्य असणं म्हणजे पक्षाचा पार्टच आहे. परंतु मग महायुतीमध्ये भाजपने महायुतीचा धर्म पाळला नाही का? नाशिकच्या विधान परिषदेच्या निवडणूक काही ठिकाणी स्थानिक द्वेष असतो, मतभेद असतात, मनभेद असतात. त्या ठिकाणी पक्षाने किती प्रयत्न केले तरी त्या लोकांची मनं जुळत नाहीत. अशा प्रकारे काही जर शेवटी असा घास घेतला का असा घेतला का शेवटी पक्षामध्ये. किशोर दराडे तर उद्विग्न होते. किशोर दराडेंनी तिथे शिवीगाळ वगैरे केली. तिथे स्वाभाविक आहे, एखादा उमेदवारासोबत थोडं असं काही झालं तर तो रागामध्ये येणार, तो शिवीगाळ करणार, बोलणार, ही त्याची भावना आहे आणि त्याने त्याची भावना व्यक्त केली. आलबेल आहे का महायुतीत? सगळं होईल, आलबेल होईल. तुम्हाला वाटतं का तुमच्यात आलबेल? येस.
तर आपण पाहिलं तर संजय गायकवाड होते. संजय गायकवाड म्हणतात की महायुतीमध्ये सगळं आलबेल आहे. एखादा व्यक्ती जर विधान परिषदेची निवडणूक हरतोय तर त्याच्याकडनं ती उद्विग्न मनस्थिती जी आहे ती त्याच्याकडनं व्यक्त केली जाणार, त्यामुळे ह्याच्यात काही गैर नाही अशा पद्धतीचं मत जे आहे ते संजय गायकवाड यांनी आपल्याशी बोलताना व्यक्त केलं. व्हिडिओ जर्नलिस्ट योगेश गुरवसह अक्षय मंकणी, TV9 मराठी, मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.